शिवलीलामृत दिवस दुसरा. अध्याय 3 आणि 4. शिव पार्वती विवाह आणि कार्तिकेय जन्म. पूर्ण श्रवण कथा. हर हर महादेव. शिवभक्तांनो, आजचा दिवस अत्यंत मंगल आहे. आज आपण ऐकणार आहोत त्या दिव्य क्षणाची कथा, ज्या क्षणी पार्वती मातेच्या भक्तीला फळ मिळाले आणि भगवान शिवांनी तिला अर्धांगिनी म्हणून स्वीकारले. मन शांत करा. समोर शिव पार्वतीचे सुंदर रूप उभे करा. मंगल वेदघोष, देवांचा आनंद आणि दिव्य विवाह सोहळा मनात उभा करा. डोळे मिटा आणि म्हणा ओम नमः शिवाय. चला तर मग शिव पार्वती विवाह आणि कार्तिकेय जन्माची ही दिव्य कथा भावपूर्वक श्रवण करूया. हर हर महादेव. पार्वती मातेची कठोर तपश्चर्या दिवसेंदिवस वाढत होती. तिचे शरीर कृश झाले होते, पण तिची श्रद्धा अढळ होती. देवांना तिची करुण अवस्था पाहवत नव्हती. त्यांनी शिवांना विनंती केली, प्रभू, तिच्या भक्तीला प्रतिसाद द्या. शिव सर्व जाणत होते, पण भक्तीची परीक्षा घेतल्याशिवाय शिव प्रसन्न होत नाहीत. एके दिवशी शिवांनी एक वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले आणि पार्वती समोर प्रकट झाले. त्या ब्राह्मणाने पार्वतीला विचारले, कन्ये, तू कोणासाठी हे कठोर तप करत आहेस? पार्वती माता नम्रपणे म्हणाली, मी भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तप करत आहे. ब्राह्मण हसू लागला. तो म्हणाला, शिव, तो भस्म लावून फिरणारा, स्मशानात राहणारा, गळ्यात सर्प धारण करणारा, विचित्र वेशातील योगी, असा पती तुला कशाला? हे ऐकताच पार्वती मातेच्या डोळ्यात अश्रू आले. ती ठाम आवाजात म्हणाली, तुम्ही काहीही बोला, पण माझ्या शिवाचा अपमान मी सहन करणार नाही. तेच सर्वश्रेष्ठ आहेत, तेच माझे सर्वस्व आहेत. क्षणात तो ब्राह्मण अदृश्य झाला आणि त्या ठिकाणी स्वतः भगवान शिव प्रकटले. पार्वतीने डोळे उघडले. समोर महादेव उभे होते. शिव म्हणाले, पार्वती, तुझी भक्ती, तुझी श्रद्धा, तुझा निर्धार मला प्रसन्न झाला. मी तुला पत्नी म्हणून स्वीकारतो. देवलोकात आनंदाची लहर पसरली. हिमालयाच्या नगरीत शिव पार्वती विवाहाची तयारी सुरू झाली. देव, ऋषी, गंधर्व, अप्सरा सर्वजण या दिव्य सोहळ्यासाठी जमले. शिवांची वरात निघाली. भूत, प्रेत, गण, योगी, नाग, विचित्र वेशातील गण सर्व सोबत होते. हे दृश्य पाहून राणी मेना घाबरली. ती म्हणाली, हा कसा वर? पण शिवांनी दिव्य सुंदर रूप धारण केले. सर्वत्र तेज पसरले. राणी मेना प्रसन्न झाली. मंगल वेदघोषात देवांच्या साक्षीने शिव पार्वतीचा विवाह संपन्न झाला. सृष्टी आनंदाने न्हावून निघाली. काळ पुढे सरकत होता. दरम्यान तारकासुराचा अत्याचार वाढतच होता. देव पुन्हा शिवांकडे गेले. शिवांच्या तेजातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली. त्या तेजाचे 6 भाग झाले. त्या 6 तेजकणांना गंगा मातेने वाहून नेले. ते कृतिका नक्षत्रातील 6 स्त्रियांकडे पोहोचले. त्या 6 तेजकणांपासून 6 बालक प्रकट झाले. नंतर पार्वतीने त्या 6 बालकांना एकत्र घेतले आणि एक दिव्य बालक प्रकट झाला. तो म्हणजे कार्तिकेय. 6 मुख असलेला तेजस्वी दिव्य कार्तिकेय मोठा झाला. त्याने तारकासुराशी युद्ध केले. प्रचंड संग्राम झाला. शेवटी कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. देव आनंदित झाले. त्यांनी कार्तिकेयाला सेनापती घोषित केले. भक्तांनो, या अध्यायातून आपल्याला 2 मोठे संदेश मिळतात. पहिला म्हणजे भक्तीची परीक्षा होते, पण श्रद्धा अढळ ठेवली तर स्वतः शिव प्रकट होतात. आणि दुसरा, अधर्म कितीही मोठा असला तरी शिवशक्ती त्याचा नाश करते. शिव पार्वती विवाह हा केवळ विवाह नाही, तो शक्ती आणि शिवतत्व यांचा संगम आहे.
आणि कार्तिकेय जन्म हा त्या संगमातून निर्माण झालेली दिव्य शक्ती आहे. भक्तांनो, आपण आज शिव-पार्वती विवाहाचा मंगल प्रसंग आणि कार्तिकेय जन्माची दिव्य लीला श्रवण केली. ही कथा आपल्याला शिकवते, भक्तीचे फळ नक्की मिळते आणि शिवशक्ती अधर्माचा नाश करते. भगवान शिव आणि माता पार्वती आपल्या जीवनात मंगलता, शांती आणि शक्ती प्रदान करो, ही प्रार्थना. आणि आता सर्वांनी मनात 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणा. उद्या आपण शिवलीलामृताचा पुढील पवित्र अध्याय भक्तिभावाने ऐकणार आहोत. तोपर्यंत हर हर महादेव.